गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द ओरछा फोर्ट. नमस्कार मित्रांनो, आज आपण बुंदेलखंड या राज्याची स्थापना साधारण 9व्या शतकात झाली. त्या शतकामध्ये राजपूत राजा या ठिकाणी नवीन राजधानी वसवण्यासाठी जागेचं स्थळ परीक्षण करत होता. त्यावेळेला त्याच्या तोंडातून ओंडचे असा उद्गार बाहेर पडला. तर ओंडचे या शब्दाचा अर्थ फार दूरवरचे पूर्ण परिसर, स्थलदुर्ग, वनदुर्ग आणि गिरिदुर्ग या तिन्ही याच्यात मोडला जात होता. त्या ठिकाणी 9व्या शतकामध्ये पहिल्यांदा त्या राजपूत राजाने याची मुहूर्तमेढ रोवली व 16व्या शतकात राजा रुद्रप्रताप या राजपूत राजाने याची पायाभरणी केली. तो हा पहिला त्याचा कमानीचा भाग हा ओरछा किल्ल्याचा. आणि त्याच्यानंतर त्याचा मुलगा भारतीचंद्र याने या किल्ल्याचं बांधकाम साधारण 8 वर्षात पूर्ण केलेलं आहे. तर आता आपण मुख्य जो राजा महाल जो आहे त्या ठिकाणी जाऊयात. ओरछा महालाचं हे भव्य प्रवेशद्वार तुम्ही पाहतच आहात. इथून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजवीकडे दरबारे खास व डावीकडे दरबारे आम असा याचा महालाचा परिसर दिसून येतोय. त्याच्यानंतर आपण आता मुख्य महालात जातोय. डावीकडे 5 मजले व उजवीकडे 3 मजले असलेला हा शाही महाल. याचा हा जरी भव्य असला तरी त्याचा एंट्रन्स आज करतानाचा छोटासा दिसून येतोय. हे या बुंदेल शैलीचं खास वैशिष्ट्य. म्हणजे किती उत्तम इमारत असली तरी, किती मोठा माणूस असला तरी तो आत झुकून विनम्र होऊन आतमध्ये जावा, हे त्याचं वैशिष्ट्य. कमानीतून मुख्य महालात प्रवेश केल्यानंतर आपण मुख्य महालाकडे जात आहोत. महालाच्या प्रशस्त अंगणात आपण उभा आहोत. त्या बाजूनी चोहोबाजूने आपणास एका बाजूला 3 मजले, एका बाजूला 4 मजले एवढे उंच बांधकाम दिसून येते. आता या महालाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर पहिल्या मजल्यावर रामायण महाभारत यातील प्रसंग चित्रित केलेले आहेत. या ठिकाणचं जे चित्रकारी आहे ती अजंठा शैलीशी मिळती जुळती आहे. हा जो राजा महाल आहे, आता आपण राजा महालाच्या मुख्य अंगणात येतोय. त्याची चहबाजू तुम्ही निरखून जर पाहिली तर त्याच्या महालाच्या भित्ती ज्या आहेत त्या विड्थ इतकी मोठी आहे की ही म्हणजे साधारणतः 1528 ते 1531 या कालावधीत याची पायाभरणी करून नंतर 1531 ते 1543 पर्यंत हे बांधकाम पूर्ण केले गेलं. म्हणजे जवळजवळ साधारण 500 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे. आता याच महालातल्या या आतल्या मजल्यावर काही भित्तीचित्र आहेत, ती अवर्णनीय आहेत, ती आपण पाहूया. आता या राजा महालातल्या या हॉलचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये पेंटिंग्स केलेली रामायण आणि महाभारतकालीन काही चित्रे या ठिकाणी दिसून येतात. रामायणातील चित्रे, त्याचबरोबर दशावतारातील चित्रे आणि विष्णूचा दशावतार या ठिकाणी तुम्हाला चित्रित झालेला दिसून येतोय. वराह अवतार, परशुराम अवतार, मत्स्य अवतार असे दशावतार आहेत. हे अप्रतिम साधारणतः 500 वर्षांची चित्रकारी ही बुंदेल शैलीत हे चित्रित केलेली दिसून येतात. पण या चित्रांचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातील देवदेवतांना मानवी रूपातील म्हणजे राजपूत शैलीतील पेहराव म्हणजे त्यांची वेशभूषा जी आहे ती माणसांच्या सारखीच वेशभूषा केलेली दिसून येते. त्याच्यामुळे हे या चित्रांचं वैशिष्ट्य. इथं देवदेवतांचे पेहराव दाखवलेले नाही, इथं मनुष्यांचे पेहराव बुंदेली शैलीतले दाखवलेले आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी ही चित्रकारी पाहून झाल्यानंतर या बुंदेल शैलीच्या जी चित्रकारी आहे त्याला बुंदेल शैलीची अजंठा असंच म्हटलं जातं. हे त्याचं अत्यंत सुंदर असं चित्रकार. तुम्ही जर नीट निरखून पाहिलं तर याच्यावर देवदेवतांना विविध माणसांच्या वेशात या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. खूपच सुंदर असं चित्रण दिसतंय. आता या ठिकाणी पाहतात हे समुद्र मंथनातलं चित्र. समुद्र मंथन चालू असताना देव आणि दानव यांना सुद्धा मानवी वेशभूषेत दाखवलं गेलेलं आहे. फारच सुंदर कलाकारी आणि एक वेगळ्या शैलीतलं चित्रण या ठिकाणी पूर्ण भित्ती चित्रांवर दशावतारातले सुद्धा अंकित झालेले दिसून येतात. आवर्जून पाहावे.
राजमहालातील चित्र आपण पाहिली, रामायण, महाभारत आणि दशावतारातली. तसेच राणी महालातही तशीच भित्तिचित्र आहेत. आता ही पाहून आपण पहिल्या मजल्यावरील काच महालाकडे जाऊया. राजमहालाच्या वरच्या मजल्यावरून आपण चतुर्भुज मंदिराची 3 शिखरं आणि रामराजा मंदिर यांचा परिसर, तसेच बेतवा नदीचा काठ या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे बाजूला चोहोबाजूला आपला गर्द वनराई अशी दिसून. या राजमहालाच्या पहिल्या मजल्यावर काचावर तुम्ही चित्रित केलेली पान फुलाची नक्षीदार कला वेगळीच या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्वेकडून सूर्यप्रकाश आत आल्यानंतर त्याच्यावर काचेवर प्रकाश पडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन या ठिकाणी अक्षरशः हा हॉल झळाळून दिसत असतो. हॉलाच्या वरच्या मजल्यावर दिसणारं चतुर्भुज मंदिर शिखर